तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पडगे वॉरियर्स आणि माहीम मिठागर डी हा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दर्शन आणि संतोष ओपनिंग पेअर या ठिकाणी पाहायला मिळतंय. पहिला चेंडू योग्य लेंथ लाईनने हाताळला. गोलंदाज राहुलला आपण पाहू शकाल गोलंदाजी करताना पहिला चेंडू फेअर डिलिव्हरी या ठिकाणी पंचांनी घोषित केली. पडगे वॉरियर्स विरुद्ध माहीम मिठागर डी हा सामना मैदानाच्या आतमध्ये पहिल्या फेरीतील अंतिम सामना. तदनंतर सेकंड राऊंडकडे आपण वळणार आहोत. पहिला चेंडू योग्य रीतीने हाताळला. दर्शन छोटा पॅक बडा धमाका ब्रँड ऑफ माहीम मिठागर. हलक्याशाने हाताने कट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. लेट कटच्या माध्यमातून एक धाव जरूर मिळाली. फलंदाज दर्शनला अकाउंट ओपन केलं. दर्शन अँड टीम माहीम मिठागर डी या संघाने एका धावेने 2 चेंडू आतापर्यंत फेकले आणि धावांची गती आपण पाहू शकाल फलकावरती लागताना एक धाव. पुन्हा गोलंदाज राहुलचा पुढील चेंडू राईट आर्म राऊंड विकेटने. यावेळेस अंतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅट आणि पॅडच्या मध्ये एक गॅप होता. त्याच गॅपमधून चेंडू मात्र डिलिव्हर्ड झाला. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाज राहुलच्या माध्यमातून. या 3 चेंडू मागे निर्धाव, एक धाव आणि निर्धाव हे 3 चेंडू पाहायला मिळाले. अप्रतिम स्ट्रोक या ठिकाणी संतोषच्या बॅटमधून दर्जेदार फटका पाहायला मिळाला आहे. डीप कव्हर रिजन मध्ये चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. 4 धावांसाठी 4 रन. धन्यवाद. चेंडूचा खेळ झालाय 4 आणि 5 धावा फलकावरती. वेलकम बॅक जमलेला तमाम क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं, खेळाडू वर्गांचं, ग्रामस्थांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट वेलफेअर असोसिएशन आयोजित महामेळावा 2024 मध्ये आजचा 3रा दिवस आपण पाहू शकाल आणि 3ऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा आणि अंतिम सामना पडगे वॉरियर्स विरुद्ध माहीम मिठागर डी. धावफलकावरती 5 धावा पाहायला मिळाल्या. संतोष कलिंगड यांच्या बॅटमधून चौकार. धावसंख्या 5. यावेळेस शॉर्ट लेगमध्ये क्षेत्ररक्षक चुकी करताना पाहायला मिळाले. झेल सोडला, येथून जीवदान मिळालं. फलकावरती 6 धावा येथे लागल्या जातील. जीवदान मिळालं. या ठिकाणी संधी आहे संतोष यांच्याकडे. फलकावरती 6 धावा स्कोर कार्डवरती या ठिकाणी आपण पाहू शकाल. पहिल्या षटकातील 5 चेंडू आतापर्यंत फेकले गेले. संधी उपलब्ध करून दिली होती गोलंदाज राहुल यांनी. यावेळेस दर्शन 2 चेंडू मागे 1 धावसंख्येवरती खेळतोय, तर संतोष 3 चेंडू मागे 5 धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळेल. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहायला मिळेल तो म्हणजेच गोलंदाज राहुलच्या माध्यमातून. पडगे वॉरियर्स संघाच्या माध्यमातून बिलॉंग करताना राहुलला गोलंदाज, तर माहीम मिठागर डी संघाच्या माध्यमातून हे 2 सलामी वीर पाहायला मिळत आहेत. संतोष आणि दर्शन. अंतिम चेंडू पहिल्या षटकातील पॉवर प्लेच्या बंधनातील. त्यावेळेस शपल होऊन करण्याचा प्रयत्न पॉपिंग ग्रीनचा पूर्णपणे वापर केला होता, परंतु यावेळेस मात्र गती होती आणि गतीने पूर्णपणे बीट झाले बॅटर. चेंडू मात्र या ठिकाणी निर्धावच्या माध्यमातून डिलिव्हर झाला उत्तम यांच्या सेफ हँडमध्ये. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. 6 चेंडू फेकले पहिल्या षटकातील आणि 6 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळाला. चांगलं षटक राहुलने परिपूर्ण केलं पडगे वॉरियर संघासाठी. पहिल्या षटकानंतर आपण पाहू शकाल माहीम मिठागर डी संघ बिनबाद 6. पहिलं षटक आपण पाहिलं चांगल्या पद्धतीने परिपूर्ण झालं. 6 धावा खर्च केल्या गोलंदाज राहुल यांनी. पडगे वॉरियर संघाचे ट्रम्प कार्ड गोलंदाज, फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून मात्र पुढे येताना पाहायला मिळाले. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा. तदनंतर या ठिकाणी उत्तम हा गोलंदाज आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करताना पहिला चेंडू
चांगल्या रीतीने चेंडू हाताळला. राहुल मात्र चुकी करताना पाहायला मिळाले. तत्पूर्वी एक धाव या ठिकाणी पाहायला मिळते. यस पंत दर्शवत आहेत. विवेक दवणे सर बाईटच्या माध्यमातून एक धाव आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. एकंदरीत 7 चेंडू फेकले आणि 7 धावा फलकावरती लागताना पाहायला मिळतील. यावेळेस दर्शन हा फलंदाजी मार्कवरती. 3 चेंडू मागे 1 धाव. संतोष 4 चेंडू मागे 5 धावा. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहू शकाल हे 2 फलंदाज फलंदाजी करताना माहीम मिठागर डी संघाच्या माध्यमातून. पुन्हा षटकातील पुढील चेंडू. यावेळेस देखील त्याच क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. तत्पूर्वी मात्र एक धाव परिपूर्ण करण्याचा प्रयत्न असेल आणि तो प्रयत्न होईल सक्सेसफुल. पुन्हा बाईटच्या माध्यमातून 2 धावा येताना पाहायला मिळतील. धावांची गती 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. या 2 चेंडू मागे 2 बाईटच्या धावा पाहायला मिळाल्या. चांगली गोलंदाजी उत्तम करतो यावेळेस संतोष. फलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. त्याच्याकडे ॲबिलिटी आहे मोठे फटके खेळण्याची, आपण सातत्याने पाहिलंय. यावेळेस देखील तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ओपनिंग पेअरमध्ये हा बॅटर संतोष आणि दर्शन ही A1 जोडी माहीम मिठागर डी संघाच्या माध्यमातून बिलॉंग करताना. दुसऱ्या साईडनं आपण बघितलं पडगे वॉरियर संघ. पहिलं षटक राहुल यांनी परिपूर्ण केलं. फक्त 6 धावा राहुलने खर्च केला. चांगली गोलंदाजी इकॉनॉमिकल राहुल मात्र पाहायला मिळाला. आणि यावेळेस आपण पाहिलं उत्तम 2 चेंडू मागे जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाला आहे. बाईटच्या माध्यमातून 2 धावा. यावेळी चिप शॉट ऑन साईडमध्ये आपण पाहू शकाल. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह केलं. एकच धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकंदरीत 9 चेंडू फेकले आणि 9 धावा फलकावरती आपण पाहू शकाल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मोठे फटके खेळू देत नाही आहेत. ही क्वालिटी गोलंदाजी आत्तापर्यंत मेंटेन करताना पडगे वॉरियर्सचा संघ पाहायला मिळतोय. पहिल्या फेरीतील 6वा आणि अंतिम सामना या ठिकाणी आपण पाहत आहेत. या षटकातील 4था चेंडू घेऊन पुन्हा उत्तम आणि समोर बॅटर दर्शन करबाट. यावेळेस देखील त्याच क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. आत्ताच्या काळामध्ये ही मात्र फॅशन ट्रेंड मात्र सातत्याने आपण पाहतो, कारण की आताचे क्रिकेटपटू ॲक्रॉस खेळत आहेत. परंतु एक काळ असा होता ॲक्रॉस क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट असं म्हणायचे, परंतु आत्ता मात्र या ठिकाणी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती मात्र फॅशन आहे, ट्रेंडिंग आहे आणि सातत्याने आपण पाहिलं आहे. जी सुरुवात मात्र स्टार्ट दिली कृष्ण लक्ष्मण सातपुते यांनी आणि आज आपण पाहतो प्रत्येक क्रिकेटपटू त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. यावेळेस यस लेग बायच्या माध्यमातून 1 धाव परिपूर्ण पाहायला मिळेल. 10 धावा फलकावरती पाहायला मिळतील. प्रशांत घरात मिस्टर 360 डिग्री प्लेअर म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं. ब्रँड ऑफ अर्नाला काही कमलीची फलंदाजी आत्ता मात्र तो ट्रेंडिंग पाहायला मिळतोय. त्याच पद्धतीने यावेळेस फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत फलंदाज. धावसंख्या फलकावरती 10, 3 रन. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण होईल तर पूर्वी फेकी येईल आणि 2 धावा परिपूर्ण करतील, परंतु चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. मिस फिल्डिंगचा नतीजा चेंडू 4 धाबे करता निघून गेला. 4 रन. धावांची गती या 4 धाब्याच्या माध्यमातून 2 षटकाच्या समाप्ती अखेर माहीम मिठागर डी संघ जाऊन पोहोचलाय बिनबाद 14. धाव फलकावरती आपण पाहिलं तर 14 धावा फलकावर. पहिला चेंडू निर्धाव नवीनने हाताळला. षटक क्रमांक 3 मधील पहिला चेंडू निर्धाव आलाय. पुढील चेंडू
यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेमध्ये, परंतु सेफ झोनमध्ये लँडिंग झाली या चेंडूची. तत्पूर्वी आपण पाहिलं 2 धावेचा प्रयत्न झाला सक्सेसफुल. 16 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. मोठी धावसंख्या येत नाहीये आतापर्यंत. आपण जर बघितलं दर्शन थोडंसं स्ट्रगल करताना या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु म्हणतात ना स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगलवरती येत नसतो आणि ते स्ट्रगल या ठिकाणी येथून मात्र करावं लागेल. कारण की दर्शन 8 चेंडूमध्ये फक्त 3 धावा जमवताना, संतोष दुसऱ्या साईडनं 6 चेंडूमध्ये 10 धावा जमवताना. यावेळी चांगला फटका पाहायला मिळाला. दर्शनच्या बॅटमधून कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल थर्डमॅनच्या रिझनमध्ये. तत्पूर्वी 2 धावा घेण्याचा प्रयत्न, सिंगल डबल मोस्ट इम्पॉर्टंट. धावफलकावरती 18 धावा 18 रन या पाहायला मिळतील. पहिला चेंडू डॉट, तदनंतर मात्र सिंगल डबलला प्राधान्य दिला कारण की मोठी धावसंख्या येत नव्हती आणि तदनंतर हे रिअलाईज केलं दर्शनने आणि यावेळेस आपण पाहू शकाल तो सिंगल डबल फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आहे 18 18 रन. पुन्हा नवीनचा पुढील चेंडू, पुन्हा त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, स्विच हिटचा प्रयत्न उत्तम पुढे आला. फेकी प्रॉपरली पाहायला मिळाली आणि यस धावबाद व्हावं लागेल. दर्शन बॅक टू दी पवेलियन, गॉन. धन्यवाद. टीचे सन्माननीय रोहनजी वेडगर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. या स्पर्धेचे प्रवक्ते आणि ग्रुप ग्रामपंचायत नंडोरे देवकोपचे विद्यमान उपसरपंच साहेबांचं आगमन आमच्या व्यासपीठावरती झालंय. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. फलकावरती आपण जर बघितलं तर 18 धावा, या षटकातील 4 चेंडू आतापर्यंत फेकले जात आहेत. यावेळेस आपण पाहू शकाल तिसऱ्या क्रमांकावरती सागर गुहे हा फलंदाज पाहायला मिळतोय. माहीम मिठागर डी संघाच्या माध्यमातून बिलॉंग करताना. धावांची गती आहे 18. फलकावरती 1 गडी बाद. पुन्हा गोलंदाज नवीनचा पुढील चेंडू. यावेळेस ऑन साईडमध्ये खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा चेंडू हवेमध्ये, झेल टिपण्याची दाट शक्यता, परंतु झेल सुटला. जीवदान मिळाला संतोष यांना. 2 धावेच्या माध्यमातून 20 धावा या फलकावरती पाहायला मिळतील. 20 रन धाव फलकावरती लागताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक आपण पाहतायत तिसरं आणि तिसऱ्या षटकातील आतापर्यंत 5 चेंडू फेकून झालेत. यानंतर आपण वळणार आहोत ते म्हणजे सेकंड राऊंडकडे. षटक क्रमांक आपण या ठिकाणी पाहू शकाल तिसरा. 5 चेंडू फेकले, 6 धावा देऊन 1 विकेट मिळवला नवीनने. फुल टच चेंडू ऑन साईडमध्ये फटका जरूर खेळला. राहुल यांना आपण पाहू शकाल ऑर्थोडॉक्स लॉंगॉनमध्ये. तत्पूर्वी 2 धावा येथे परिपूर्ण करतील आणि 2 धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावरती. 22 रन फलकावरती लागताना 3 षटकांचा खेळ संपला. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ॲक्शनमध्ये. गोलंदाज सूरज या ठिकाणी पाहायला मिळतोय. 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी करताना आपण त्याला पाहू शकाल. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रातील आपण पाहतायत पहिल्या फेरीतील अंतिम सामना. यावेळेस चांगला फटका, परंतु राहुल मेरे तैनात. यस टेकन, गुड कॅच ऑफ क्वालिटी. सागर बॅक टू द पवेलियन, गॉन. सेकंड विकेट डाऊन, फॉल ऑफ द विकेट. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती प्रणय दाखल झालाय माहीम मिठागर डी संघाच्या माध्यमातून.
पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवला सूरज हा गोलंदाज आपण पाहू शकाल पडगे वॉरियर संघाच्या माध्यमातून बिलॉंग करताना. यावेळेस फुल टॉस चेंडू ऑन साईडमध्ये त्याच क्षेत्रामध्ये पुन्हा राहुल सज्ज, परंतु यावेळेस मात्र झेल सुटला. एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळाली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 23 या आकड्यावरती. येथून 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 4 चेंडूमध्ये 1 ते 2 मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. संतोष सारखा फलंदाज आपण पाहू शकाल ऑन स्ट्राईक. या षटकातील पुढील चेंडू यावेळेस आपण पाहू शकाल फेअर डिलिव्हरी पाहायला मिळाली. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, परंतु या ठिकाणी चाणाक्ष गोलंदाजी सूरज करतोय. 3 चेंडू मागे 1 विकेट मिळवून फक्त 1 धाव खर्च करताना. पुन्हा आता त्याच क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव परिपूर्ण झाले, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल आणि येथे 2 धावा परिपूर्ण करताना आपण पाहिला. 25 धावा फलकावरती. षटकातील 4 चेंडू आतापर्यंत फेकले जात आहेत. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक अवस्थेमध्ये या षटकातील आणि पहिल्या इनिंगमधील. पुढील सामना आपण पाहणार आहोत. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना बेंदरपाडा विरुद्ध ओमकार दगलडोन. टॉससाठी यायचं आहे बोथ कॅप्टन. पुढील सामना बेंदरपाडा विरुद्ध ओमकार दगलडोन. नेक्स्ट मॅच. यावेळेस फुल टॉस चेंडू ऑन साईडमध्ये फटका जरूर पाहायला मिळाला. 1 धाव परिपूर्ण झाली, फेकी येईल. तत्पूर्वी आपण पाहिलं तर संतोषांना बाद व्हावं लागेल. चांगली खेळी केली संतोषांनी, आपण जर बघितले चांगले योगदान दिलं, परंतु यावेळेस मात्र परतावं लागेल. 11 चेंडूमध्ये 17 धावेचं योगदान दिलं आणि तंबूत परतले. धाव फलकावरती धावा आहे. सांघिक धावसंख्या 26. 3 गड्यांच्या मोबदल्यात माहीम मिठागर डी. शेवटचा आणि अंतिम चेंडू आपण पाहणार आहोत. सूरज फक्त 4 धावा खर्च करतोय आणि आपण जर बघितलं तर चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करताना त्याने 1 विकेट मिळवला आपल्या ओव्हरमध्ये. अंतिम चेंडू या षटकातील आणि पहिल्या इनिंगमधील. यावेळेस फुल टच चेंडू होता. टॉपेज बॅटचं लागलं, क्षेत्रक्षर पुढे आला. या झेल कॅरी पाहायला मिळाला. या ठिकाणी अपराज देखील बाद झाला. अंतिम चेंडूवरती धावफलकावरती 26 धावा. लोएस्ट टोटल आपण पाहू शकाल या स्पर्धेतील आणि आजच्या दिवसातील. 26 धावा आहेत आणि 27 धावा तुम्हाला या ठिकाणी रोखाव्या लागतील. चला पुढील सामना आपण पाहणार आहोत. 2 संघादरम्यान बेंदरपाडा आणि ओमकार दगलडोन. आपण टॉससाठी यायचं आहे. चला बेंदरपाडा आणि ओमकार दगडून संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे नाणेफेकीचा गोल करण्याकरता. पुढील सामना आपण पाहणार आहोत. 27 धावेचं टार्गेट सामना आपण पाहू शकाल. पहिल्या फेरीतील अंतिम सामना पडगे वॉरियर्स विरुद्ध माहीम मिठागर डी. माहीम मिठागर डी संघाने प्रथम फलंदाजी केली. धावा लावल्या 26 आणि 27 धावेचं टार्गेट समोर ठेवलंय. पडगे वॉरियर्स या संघासमोर सेकंड इनिंगला आरंभ होईल आणि मायक्रोफोनवरती जॉईन होतील एक आवाजाचे नटसम्राट सन्माननीय युसुफ सर. वेलकम बॅक. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून स्पर्धा पाहतो. आजचा 3रा दिवस आहे. फर्स्ट राऊंडचा अंतिम
सामना मैदानाच्या आतमध्ये पडदे वॉरियर्स बनाम मिठागर. नक्कीच आपण आवाज पाहिले एक शांतमय सुरेख मनाचा राजा पाहू शकता राहुल धाणवा. मैदान नक्कीच घडून येतं की आम्ही दोघे एकत्र काम करत असताना खूप वर्षानंतर पहिल्यांदा काम करतोय या स्पर्धेमध्ये. चांगले समालोचक आहेत पाहायला गेलं तर जास्त न बोलून खूप काही बोलून जाणं असे समालोचन पाहू शकता. पण राहुल धणवा असे समालोचक आहेत. चला बॅटर पाठवा पडगे वॉरियर्स. चला बॅटर पाठवा. चला विनंतीशील बेंदरपाडा संघानायक आणि ओमकार दगडधोंड दोन्ही संघात संघानायक आले आहेत. मी विनंती कर आदरणीय सन्मान्य रोहनजी वेडगा साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार. प्रत्येक क्रिकेट ग्रुपवर यांची सकाळच्या सत्रामध्ये मेसेज असतात. प्रत्येक अपडेट त्यांच्या माध्यमातून दिल्या जाते. असे वेडगा साहेबांच्या शुभ हस्ते पण करणार आहोत. सेकंडचा पहिला सामन्याचा टॉस एका बाजूला आपण पाहतोय बेंद्रपाडा तर एका बाजूला ओमकार दगडधोंड. तर टॉस केलं गेले आणि बेंद्रपाडाने टॉस जिंकून प्रथमतः स्वीकार केला बॅटिंग. फलंदाजी स्वीकार केली गेली. आमंत्रण दिलंय ते म्हणजेच ओमकार दगडधोंड आपले क्षेत्ररक्षक तयार ठेवायचे. तर वरील 4 षटकांमध्ये बनवायचे विजयासाठी पाहिलं गेलं तर 24 चेंडू 27 धावा. परंतु आतापर्यंत आपण पाहिलंय एकमेव सामना नक्कीच पाठलाग केला गेला. साईकृपा डोंगरपाडा या संघाने राणीशिगाव मुंडोलीच्या समोर संघर्ष सावरेने या संघाने सामना चेस केला. तर बघूया 27 धावाचा पाठलाग करा. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला राहुल तर एका बाजूला गणेश. पहिला षटक मेहुल गुणाला पंचाने अक्षय नाईक दर्शत असताना व्हाईट बॉल. व्हाईटचा कॉल केला गेला. मेहुल व्हाईटने सुरुवात करतोय. कमी धावा नक्कीच डिफेंड करायचे परंतु इकडे व्हाईटने सुरुवात केली गेली. 24 चेंडू बनवायचं. आता ही 26 इकडून नक्कीच पाहायला गेलं तर लहान लक्ष आहे परंतु सामना अजूनही जिवंत आहे मैदानाच्या आतमध्ये. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता. थोडासा चेंडूला स्लो टाकला गेला. थोडासा थांबून चेंडू निघून गेलाय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. माहीम मिठागर ड आणि एका बाजूला पाहू शकता आपण संघ पडगे वॉरियर्स. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता. खेळाडू खूप वेगाने आले. चेंडूला फील्ड केला गेला. परत एक धाव नक्कीच परिपूर्ण केली जाते. धावसंख्या एकने पुढे ससावली गेली. धावसंख्या धरून पोहोचेल धावफलकावर 2 या अंकावर 2 धावा धावफलका लगावले गेला. अजूनही पाहिलं तर येणारे चेंडू असतील या षटकांमध्ये 4. पहिल्या 2 चेंडूमध्ये एक व्हाईट बॉल, एक निर्धाव चेंडू, एक सिंगल अशा माध्यमातून 2 धावा कच्चा केल्या गेल्या. 22 चेंडू बनवायचे 25. त्यावेळेस ऑन साईडला सुरेख फटका खेळला गेला. डीपमध्ये खेळाडू आहेत. चेंडूला फील्ड करतील. चेंडूला फील्ड केलं गेलं. दर्शनच्या माध्यमातून एक धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल. धावफलकावर तब्बल 3. 27 धावांचा एक लहान लक्ष्याचा पाठलाग करता संघ चांगली सुरुवात करते. कुठेही घाई गडबड करत नाहीये. एक्स्ट्रा चेंडू एक आलाय. 3 चेंडू 3 धावा, एक निर्धाव चेंडू आलाय परंतु सुरुवात चांगली केली. दोन्ही बॅटर्स पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये राहुल तर एका बाजूला गणेश. त्यावेळेस शॉर्ट चेंडू होता. नक्कीच स्क्वेअर एक पंच दशोधावा. इट इज 1 बाउन्स 1/4 दी ओव्हर दिल्या गेल्या. जी मुभा असते ना संघ खेळाडूंकडे ती मुभा नक्की संपली गेली. यानंतर जे असे चेंडू टाकले जातील तर पंच नक्की दशोते पनिश केला जाईल. त्यावेळेस फटकाचा सुरेख खेळला. डीपमध्ये खेळाडू येतो. बघूया आपण झेल टिपला जाईल का. आणि यावेळेस झेल सोडतोय. 08 नंबर जर्सी त्यांनी परिधान केली आहे. सर रवींद्र छडेजा यांची जर्सी क्रमांक परंतु क्षेत्र थोडासा खराब करतो. झेल सोडला गेला. तत्पर्यंत 2 धावा नक्कीच दोन्ही बॅटर्सने पूर्ण केल्या. धावसंख्या दोन्ही पुढे 27 धावसंख्या जाऊन पोहोचेल 5. 5 चेंडू खेळ संपले गेले. 5 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. 19 चेंडू 22 धावांची गरज. इकडून जर कमबॅक करायचं असेल संघाला नक्कीच विकेट्स काढावे लागतील. विकेट्स घेणं गरजेचं आहे. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता. चेंडू लंगारा ब्रश करतोय. डॉट बॉल नक्कीच आलाय.
षटक क्रमांक पहिला संपल्या गेल्या एका षटकाच्या समाप्तीनंतर धावांची गोष्ट केली. धावा धाव फलकावर मात्र 5 येणारी 18 चेंडू बनवायचे. 22 ची सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. वळीव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता 3 षटकांचा खेळ. बाकीच्या 3 षटकांमध्ये 22 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. मेहुलने पहिला षटक टाकला मात्र 5 धावा खर्च केला. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज होईल. सुमेधला इंट्रोड्यूस केला जातोय गोलंदाजी मार्कवर. तर सामन्याला सुरुवात करा, थोडा स्पीडअप करा. अजूनही आपल्याला यानंतर 5 सामने खेळवायचे आहेत हे आपण लक्षात घ्या आणि प्रत्येक सामन्यात 4 षटकाचा व्हावा हा आमचा प्रयत्न आहे. थोडीशी त्वरा करा, जास्त वेळ स्पेंड करू नका. फिल्डिंग करणार संघ जरा थोडीशी स्पीडअप करा. फुलटॉस बॉल होता, लॉंग लेगला चेंडूला ट्रॅव्हल केला गेला. 1 बाउन्स सीमारेषेच्या पार आलाय खणखणीत दर्जेदार चौकार 4. लगेच पाहिलं गेलं तर पहिल्या चेंडूला चौकाला समीकरण बदललं गेलं आहे. आता पाहिलं तर 6.35 सरासरी गाठायचे. 17 चेंडू 18 धावा बाजूने बनवायचे. 17 बॉल 18 रन्स टू विन बॉल टू रन इक्वेशन नक्कीच पाहायला भेटतोय सध्याच्या घडीमध्ये. यावेळेस दांडी गोल केली गेली, मागून चेंडू टाकला गेला आणि दोन्ही यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या. फलंदाज गणेश मैदानाच्या बाहेर. धन्यवाद. चला बॅटर लगेच पाठवा. 30 सेकंदाच्या आत तुम्हाला बॅट्समन मध्ये मैदानाच्या आतमध्ये पाठवायची दक्षता घ्या, कारण की 148 क्रिकेट इतिहासामध्ये पहिल्यांदा आपण पाहिलं 2023च्या वर्ल्ड कपमध्ये बांगलादेश विरुद्ध श्रीलंका जेव्हा सामना खेळला गेला त्या सामन्यामध्ये टाइम आउटच्या रूपामध्ये पहिला गडी बाद केला गेला, तो म्हणजेच एंजेलो मॅथ्यूज. आपण पाहिलं लिदर क्रिकेटची स्पर्धा आहे, परंतु आपण पाहतोय टेनिस बॉल स्पर्धा आहे. तुम्हाला फक्त बॅट घेऊन मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे, पॅडअप करायचं नाही. जास्त वेळ तुम्हाला दिला जाणार नाही आहे, कारण की हेल्मेट ग्लव्स पॅडअप तुम्हाला करायचं नाही. फक्त बॅट घ्यायची आणि मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला यायचं आहे. लगेच मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या पुढच्या फलंदाजांसुद्धा विनंतीशील, येणाऱ्या पुढच्या संघांनासुद्धा विनंतीशील. 30 सेकंदाच्या आत तुमचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये येणं अनिवार्य असेल. तर बघा 16 चेंडू बनवायचे अजूनही 18. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर प्रत्युत्तर दिला गेला. गणेशला पाठवलं मैदानाच्या बाहेर. राहुल आतापर्यंत नॉन स्ट्रायकिंगवर 4 चेंडू 3 वर खेळतो. नवीन बॅटर सूरज मैदानाच्या आतमध्ये. इकडून सुद्धा पाहायला गेलं तर संधी आहे गोलंदाजाकडे कमबॅक करण्याची. आपण सांगतो ना गोलंदाजाकडे 6 वेळा संधी असते. पहिले 2 ते 3 चेंडू आगले तरी सुद्धा पाहिलं गेलं तर येणारे 3 चेंडूमध्ये तो कमबॅक करू शकतो. विकेट काढून चेंडू निर्धाव टाकून तर पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर कमबॅक केले गेले गोलंदाज सुमेधच्या माध्यमातून. यावेळेस ऑफ्टन थोडासा बाहेर ठेवला, बॅकफुट लावून खेळायचा प्रयत्न होता, परंतु हा चेंडू आला निर्धाव डॉट बॉल. 15 चेंडू 18 धावांची गरज. जागृत राऊत पाहतो आपण मॅन फ्रॉम सरावली. ऑनलाईन ऑपरेटर पाटण नेटवर्कच्या माध्यमातून जोडले गेले. पहिला वर्ष आहे त्यांचा या पाटण नेटवर्कमध्ये पहिल्यांदा जोडले गेले, परंतु आल्या ऑनलाईन ऑपरेटरची भूमिका ते पार पाडतात, एक चांगली गोष्ट आहे. बॅकफुटला कट केला गेला. शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करतो, फेकी केली गेली. बॅकअपला खेळाडू होता, परंतु थोडासा दूर दुसरा जाऊघ्याचा प्रयत्न करतो फलंदाज राहुल, परंतु सूरजने थांबवले. आपण पाहिलं पाटील नेटवर्क 2017 या साली सालवड भागामध्ये पहिल्यांदा नितेश पाटील मोबाईलमध्ये त्यांनी ती स्पर्धा कव्हरअप केली, पालघर बॉक्स क्रिकेटची. तिकडून त्याचा प्रवास सुरू झाला. बघता बघता पाहतो आपण
सध्याच्या कडेमध्ये पालघर भागात जिकडे स्पर्धा होतात पाटील नेटवर्क हा चॅनल उपलब्ध असतो. सध्याकडे विरार भाईंदर UP ला सुद्धा हा चॅनल पोहोचला आहे. पाहिलं ते या भागामध्ये त्यांनी काम केलं नितेश पाटील आणि टीम, आणि पाहिलं तर चांगला पोरांना सुद्धा काम देत आहेत ते. यावेळेस फटकाचा सुरेख खेळला आहे. मिस टाइम झालाय का, डीपमध्ये खेळाडू आलाय आणि यावेळेस दर्शन चांगला झेल टिपतोय फलंदाज. यावेळेस राहुल सुद्धा मैदानाच्या बाहेर. या षटकामध्ये पाहिलं तर काय गोलंदाजी केली गेली आपण पाहू शकता ना की पहिल्या चेंडूवर चौकार तदनंतर मागील 5 चेंडूमध्ये 2 गडी बाद करून मात्र 1 धावा खर्च केली. समीकरण पूर्णपणे बदललाय. 12 चेंडू बनवायचे 17, 8.50च्या सरासरीने. तर बघूया आपण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईल तत्पूर्वी वळूया डीजे मास्टरकडे. बघूया मैदानाच्या आतमध्ये धन्यवाद. तर 12 चेंडू बनवायचे 17. सामना रंगतदार आहे. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. गोलंदाज मागवा सज्ज होत आहे. दर्शन नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. आपण गोलंदाज मागवा देतोय. यावेळेस पहिला चेंडू मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होता. खेळाडू आलाय चेंडू खाली आणि यावेळेस गुड कॅच ऑफ द क्वालिटी. आणि फलंदाज यावेळेस सूरज मैदानाच्या बाहेर. विकेट क्रमांक डाऊन. यावेळेस तिसरा. काय सामना रंगला गेला. अप्रतिम सामना पाहू शकता आपण मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. धन्यवाद धन्यवाद. नक्कीच पाहिलं तर 27 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. पाहिलं तर 2.1 चेंडू खेळ संपले गेले. धावा येत्या मात्र 10. 3 गडी बाद झालेत. अजूनही येणारे 11 चेंडू 17 धावा ह्या बनवायच्या आहेत. एका बाजूला पाहू शकता आपण माहीम मिठागर ड संघ, तर एका बाजूला पाहू शकता आपण पडगे वॉरियर्स. माहीम मिठागर डी संघ या विभागामधला संघ आहे. होम ग्राउंड म्हणला जाईल. तर डिफेंड करायला नक्कीच प्रश्न आहे. आणि आपण पाहतोय छोटा पॅकेट बडा धमाका. मिस्टर दर्शन पहिल्या चेंडूवर गडी बाद केला गेला. फुलटॉस बॉल होता. ऑफ साईडला खेळला गेला. डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहे. वेगाने चेंडूवर चांगलं क्षेत्रस्थान ॲक्युरेट थ्रो केला गेला. सुरेखपैकी एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 पुढे सहसा होते. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 11 धावा. येणारे 10 चेंडू बनवायचे 16. दर्शनला नक्कीच पहिल्यांदा मी पाहिलं पालघरमध्ये जी स्पर्धा होती मागील महिन्यामध्ये, तिकडे खेळताना इम्प्रेस केलं होतं. या खेळाडूने ऑलराऊंडर खेळाडू आहे. यावेळेस एकदा दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय. पाहिलं तर स्ट्राईक एंडवर थ्रो केला जाईल. 2 फलंदाज आहेत मैदानाच्या. थोडीशी काही गडबड मैदानाच्या हातमध्ये. शिरवा एका बाजूला गोकुळ तर एका बाजूला उत्तम आणि गोकुळला एकदम उत्तम कामगिरी करावी लागेल. पाहिले तर बनवायचे अजूनही विजयासाठी तब्बल 15 धावांची गरज असणार. येणारे चेंडू इनिंग्समध्ये अजूनही 9 चेंडू 15. 3 गडी बाद झालेत. पाहिलं तर राहुल, गणेश आणि सूरज हे मैदानाच्या बाहेर. स्लोवर चेंडू डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न होता. पाहू शकता पण एकदा परिपूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का. यावेळेस दुसऱ्याचा सुद्धा प्रयत्न परिपूर्ण झाला आहे. स्वतःला झोकून देतो फलंदाज. उत्तम. आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 पुढे ससावेल. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर तब्बल लगावले गेली 14 धावा. एकूण बनवायचे 13. येणारे चेंडू असतील 8 चेंडू 13 धावांची गरज. 8 चेंडू 13. काय सामना रंगलाय. सूरजच्या मागील आपण पाहिलं ना तर
4 चेंडूमध्ये 4 धावा आल्यात. 2 सिंगल, 1 डबल, 1 गडी बाद करण्याचा यशस्वी ठरला. दर्शन पडते गोलमाकावर सज्ज होतोय. स्लोवर चेंडू फसवा होता. डीप मध्ये खेळाडू आहेत, खूपच वेगाने आले. अप्रोच केलं सोलाला सागर. चांगलं क्षेत्ररक्षण करते सागर. आतापर्यंत चांगला झेल सुद्धा टिपला गेला. इकडून पाहिलं तर 7-12, 7 चेंडू 12 धावांची गरज. वेडगा साहेब नक्कीच त्यांच्या मनामध्ये 7-12 खूप महत्त्वपूर्ण अंक आहे, परंतु 7-12ची गरज आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. उत्तम यावेळेस उत्तम डॉट बॉल खेळतोय. सामनाचं समीकरण बदललं गेलंय. 15 धावा 5च्या सरासरी जमा केल्या गेल्या. येणारे 6 चेंडू बनवायचे 12, 27 धावा सुद्धा डिफेंड करू शकतात हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाज माहीम मिठागर ड संघाचे. त्या टिमिटिंग्स करू नका. माहीम मिठागर डी संघ झाला. जास्त टिमिटिंग्स करू नका. लगेच गोलंदाज इंट्रोड्यूस करा दर्शन. चला आणि लगेच आपण सामन्याला सुरुवात करणार. पहिल्या षटकामध्ये सुद्धा पाहिला आपण 5 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजाला सुमित त्यांनी 5 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केले. तिसऱ्या षटकामध्ये 5 धावा खर्च केला. दर्शनने 1 गडी बाद केला. यावेळी शेवटच्या अंतिम षटकामध्ये डेथ ओव्हरमध्ये गोलंदाज सज्ज होईल तो म्हणजे मिस्टर सागर. सागरचा पहिला चेंडू उभ्या उभ्या खेळण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड पॉइंटवर स्ट्राईक खेळायचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आला उसळी घेऊन विकेटकीपरच्या हातामध्ये जाऊन समावेश होतोय. अपराज आपण पाहतोय. विकेटकीपर नक्कीच पाहिलं तर दर्शन आहे, सागर आहे, अपराज आहे, वेगवेगळी नावं आहेत. मेहुल, सुमित. तर पाहिलं तर जास्त करून आपण पूर्वीची नावं पाहायला भेटत आहेत. अशा प्रकारे नावे यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न. आता खेळाडू आहे, चेंडूवर आलेत. फ्रंट आहे, चेंडूला फील्ड करतात. काय गोलंदाजी पाहायला भेटते. 4-11, 4 चेंडू 11 धावांची गरज. जेव्हा बॅटिंगसाठी पडगी वॉरियर्स संघ आला असं वाटलं नव्हतं सामना एवढा कठीण होईल. 27 धावांचा पाठलाग करायचा होता, परंतु आता 4 चेंडू 11 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 4 चेंडू 11. सागर प्रत्येक गोलमाकावर सज्ज होतो. स्ट्राईकवर उत्तम. यावेळेस उत्तमरित्या गोलंदाजी करतोय. अप्रतिम षटक उभा केला गेला उत्तमला. डॉट बॉल. उत्तमच्या बॅट मधून पाहिलं तर आतापर्यंत मात्र 1 धावा आले. त्याने चेंडू फेस केले 4 चेंडू त्याने फेस केलेत. यावेळेस स्लोवर चेंडू डीप मध्ये खेळाडू आहे. चेंडू खाली आले, परत मागे गेले. चेंडूला फील्ड केला, एक थ्रो केला गेला. 2 धावा. दोन्ही गाड्या एकाच पट्टीवर, परंतु विकेट किपर अपराज चुकी करतो. बॅकअपला पाहू शकता खेळाडू आलेत, परंतु 1 धाव. आपण सांगतो जेव्हा जेव्हा खेळाडूचा बॅकअप असतो तेव्हा तेव्हा संघ कमबॅक करू शकतो. यावेळेस बॅकअप होता, परंतु 1 धाव एक्स्ट्रा खर्च केली गेली. जर विकेट किपर अपराज चेंडूला फील्ड करतोय तर नॉन स्ट्राईक एंडवर संधी होती गोकुलला मागे पाठवण्याची, परंतु इकडून 2 चेंडू 9 धावांची गरज. 2 चौकार जर आले तर सुपरवर. 1 षटकार चौकार जर आला तर सामना विजय होऊ शकतो पडगे वॉरियर्स. दर्शकाच्या चेहऱ्यावर हास्य आला, कारण की 27 धावा डिफेंड करत संघ. आता आपण पाहू शकता आपण काय सामना रंगवला गेलाय. हा पेल केली गेली. फलंदाज मैदानाच्या बाहेर. यावेळेस उत्तम बॅकचोडा आउट. 1 चेंडू 9 धावांची गरज. धन्यवाद इजे. तो कल्पेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये औपचारिक तर नक्कीच आहे. 1 चेंडू 9 धावांची गरज, परंतु मागील पावसाळी क्रिकेटमध्ये आपण पाहिलं 1 चेंडू 17 धावा सुद्धा जमा केल्या गेल्या. एका चेंडूमध्ये 17 धावा सुद्धा बॅटरने जमा केलेत. 2 नो बॉल आले, तदनंतर 1 वाईडवर चौकार. अशा प्रकारचा सामना विजय झाला होता समोरचा संघ. परत 1 चेंडू 9 धावांची गरज इकडे जिंकण्यासाठी आहे. यावेळेस काय गोलंदाजी सागरच्या माध्यमातून. मात्र 3 धावा खर्च केल्या आणि हा सामना विजय झालाय. माहीम मिठागर ड संघ 8 या धावांनी सामना विजय होतोय.
चला पुढील सामना असणार आहे. लगेच आपण क्षेत्र सजून घ्या. ओमकार दगडधोंड 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्समध्ये येणं रिवार असेल. बेंदरपाडा संघ आपल्यासुद्धा 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्समध्ये पाठवा. या सामन्याचा मानधमास आपण देणार आहोत. सुमित ठरतो मॅन ऑफ द मॅच. 1 षटकामध्ये 2 गडी बाद केल्या, 5 धावा त्यांनी खर्च केला. 2 सलामी बॅटरला माघारी पाठवलं, समीकरण बदललं गेला.